रिक्षा संघटना आणि सर्व वाहतूक वाहतूक आम्ही आलो तर मुख्य आजचा विषय म्हणजे मंडणगडचा आमचा कायमच्या जिव्हाळ्याचा म्हणजे संबंध असताना मुंबईचा आणि पुण्याचा आमचा सर्व संपर्क तुटलेला आहे आणि आंबेड पूल सध्या बंद आहे. आंबेड पूल बंद असल्यामुळे मोठ्या वाहनांना बंदी असल्यामुळे आमच्या महाराष्ट्राचा पूर्ण माल येत नाही आणि आता सध्या एस टी देखील येत नाही. त्यामुळे आम्ही शहरातले सर्व म्हणजे पूर्ण व्यापार आता पूर्ण ठप्प झाला आणि पूर्ण बाजारपेठ ओस पडण्याच्या परिस्थिती आलेली आहे. एकतर मंडणगड एक साईडला टोकामध्ये आहे, कोणत्या प्रकारची साधनं नाही आणि ही जवळ साधनं असल्यामुळे ती बंद असल्यामुळे सर्व आपल्याला मंडणगडला आलेलो. तर याबाबत आम्हाला तुमच्याकडे हात जोडून विनंती आहे की मंडणगडचा हा आंबेडचा पूल लवकरात लवकर चालू करावा. हे आमची मागणी आपण प्रशासनाकडे पोहोचवली. आणि दुसरं सर त्याच्यासोबतच हा पूल दरवेळी हा दुसरा अनुभव आहे. गेल्या वेळी देखील पुलाचा प्रॉब्लेम झाला, स्ट्रक्चर ऑडिट झाला आणि पूल चालू झाला. आता पुन्हा हा आलाय, हा नवीन प्रत्येकी दोष असे होत जाणार. त्यामुळे पुन्हा नवीन पूल तिथे व्हावा ही आमची एक सर्व तालुकावासींच्या वतीनं तुमच्याकडे कळकळीची नम्रतेची मागणी आहे. आणि दुसरा विषय आज दिल्लीमध्ये जंतर मंतर इथे आपल्या युवकांना मारहाण झालेली आहे ही अतिशय वाईट बाब आहे. तर त्या संदर्भात देखील आमच्या व्यापाऱ्यांच्या तीव्र भावना आहेत त्या देखील आम्ही तुमच्याकडून पोहोचवतोय. तसं आम्ही त्याच्यासाठी आलो सर बोलत असतो. पहिला जे तुलाचा विषय आहे आम्ही काल संध्याकाळी बोलतोय जसं आमचं ऑडिट सुरू होतं त्यामध्ये आता 2-3 दिवस पाऊस पण सुरू असल्यामुळे अडचणी आहे. तर ते पाण्यात उतरून वगैरे त्यांनी लोकोट्स वगैरे सगळे चेक करतो. त्यामुळे कसं आपण हायवेमध्ये ऑडिट पूर्ण केलं आणि जर कुठे काही प्रॉब्लेम असला आपण बरोबर वाहतूक सुरू केली हे व्हेकल्स आल्या आणि जर काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये झाला कुणाला काय आली मध्ये दुर्घटना झाली की पूल पुन्हा बस आहे पाण्यात गेली होती महाडला साईडला असे काही दुर्घटना व्हायचं म्हणून काही प्रॉब्लेम होऊ नये त्याकरता आम्ही सर्व बाजून एकदा चेक करून घेणार. जर काही प्रॉब्लेम असेल तर काय उपाययोजना करते काय करणार आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण तात्काळ सुरू करायला हे करणार. फक्त मध्ये 2-3 दिवस पाऊस सुरू असल्यामुळे त्यांना सगळी इन्स्पेक्शन करायला अडचण येते. आता पाऊस कमी पण झालाय म्हणजे कालच म्हणले की सर 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल आमचा रिपोर्ट आणखी 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल. आम्ही त्याला की तात्काळ समजा दुपारी 12 काम चालू की आम्ही लगेच 1 तासामध्ये तुम्हाला कळवू. कारण मी पण 2-3 दिवसामध्ये कंटिन्यूअस फॉलोअपमध्ये होतो. तुम्ही लवकर पूर्ण करा कारण हा 2 तालुक्यांना 2 जिल्ह्याला जोडणार पूल आणि मंडणगडसाठी फक्त मंडणगड दापोली मार्केट नाही वाहतूक मुंबईची शोध होते. आणि दुसरा अल्टरनेटिव्ह ऑप्शनच नाही तुम्हाला मग पूर्ण ते महाड मार्ग एवढं लांबून सगळं जावं. मग तुम्ही तात्काळ याचं जे काय असेल ते दोन्ही अँगल आपल्या सेफ्टी पण इम्पॉर्टंट. आपण हायवेमध्ये काहीतरी केलं चालू केलं आणि जर काही रात्री वेळेत एखादी दुर्घटना घडली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. तरी बस पाण्यात जाणं किंवा ट्रक असं जे काय असेल काल बघा ट्रक पाण्यात तर त्याची चुकी होती. अशी दुर्घटना होऊ नये त्यावेळेस आम्ही सेफ्टीला प्राधान्य देऊ लवकर याचा प्रयत्न करतो. इव्हन फक्त त्याचं चालूच आहे काम म्हणजे तामिळनाडूमधून त्या सगळ्या मशीन बोलवलं फक्त पावसाळा असल्यामुळे थोडं लिमिटेशन येत आहे. आता पाऊस उघडला त्यावेळेस 1-2 दिवसामध्ये करून घेतो लवकर आम्ही सुरू करायचा प्रयत्न करतो. आणि दुसरा विषय त्याचं ते निवेदन आम्ही वर शासनावर पाठवतो. बाकीच्या संघटनेने निवेदन दिलं होतं आम्हाला त्याबद्दल तुमचं निवेदन आपण पाठवून देऊ. तर आता आणखी एक थोडंसं आम्ही आहोत म्हणून सांगतो. वस्तू ज्या थोडीफार माहिती आहे की 70-80% तिथं रोबोटनी काम झालेलं आहे. पाणी थोडं खाली खदोड असल्यामुळे विजिबिलिटी मिळत नाही पण ते पण सर उरलेलं काम लवकर व्हावं ही तुमच्याकडे विनंती आहे. आणि आता त्याच्याबरोबरच दुसरा अजून एक विषय बाणकोटवरच्या दुकानदारांसंदर्भात म्हणजे मंडणगड शहरात सांगतो आता जो रस्त्याचं काम चालू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. ऐन पावसाळ्यामध्ये काम करतात पावसामुळे वरचं सिमेंटचं वरचं ते निघून जात आहे आणि सर रस्ता खाली झालाय आणि गटारवरती झालं 1 फुटाने की 2 फुटाने गटारवरती झालं. आजूबाजूच्या बाजूला जे लोक राहणार आहेत त्याच्याकडे गाडी घोडे आहे ती जाणार कशी. तर त्याच्यासाठी जो काय विशेष तुम्हाला जर मिटिंग लावतात तर ती पण मिटिंग बोलवावी. सर पाऊस कमी होईपर्यंत रस्त्याचं काम करून निघून पण जातील ते कदाचित. कालच त्यांचं माहिती आलं की असं पाणी हो त्याच वेळी त्यांनी म्हणले की सर आता आम्हाला पावसाने काम करणं शक्यच नाही आम्ही जरी काही केलं तर आम्हालाच माहिती परत करावंच लागणार. थोडासा पाऊस कमी होते आम्ही ते काम व्यवस्थित करू जाणार आणि या कॉन्ट्रॅक्टरचं नॅशनल 10 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे पुढे मेंटेनन्स किंवा आता रिपोर्ट करून गेला परत त्या प्रॉब्लेम त्याला करणारच आहे. फक्त झेंड्यांसाठी वगैरे विश्वास अधिकार असं म्हणतो थोडासा वेळ नव्हतं जर पाऊस कमी झाला तर आम्ही सगळ्या लोकांना विश्वास घेऊन व्यवस्थित काम करतो. आणि मेन रस्ता जो मुख्य असतं ते काम मंडणगड कोपऱ्यामध्ये आहे कधी मला वाटतं 40-50 वर्षानंतर आज मंडणगडला तो हायवेचं काम होतोय. आता हा एकदा काम झालं की पुन्हा 10-15 वर्ष काम होणार नाही साहेब त्या रस्त्यावर पुन्हा खर्च म्हणणार नाही. त्यामुळे होणारं काम दर्जेदार व्हावं हीच आमच्या सगळ्यांची मंडळाची विनंती आहे. इतकं निकृष्ट काम आहे आणि काही ठिकाणी स्लॅब टाकले गटर स्लॅब पडलेच आहे. तिथून आपल्या हाकेच्या अंतर चढामध्ये तुम्ही गेलात तर उजव्या हाताला बघा म्हणजे संतोष खानावळ जे आहे घायचं हॉटेल आहे
त्याच्या समोर बघितलं तर पूर्णच्या पूर्ण जवळजवळ साहेब 20-25 मीटरचा स्लॅब खाली पडलाय. असं जर साहेब असं करणार हा साहेब आता हे काम करताना असं पडलंय. आता हे काम करून गेल्यानंतर उद्या त्याच रस्त्यावरून जो मंडळाचा मुख्य रस्त्यावरून तिकडे हायस्कूल आहे, कॉलेज आहे, लहान लहान मुलं त्या फुटपाथवरून जाणार आहेत. त्यावेळी एखादा साहेब अपघाताचा जबाबदार कोण? आणि मग ते अपघात होऊन नंतर बोलण्यापेक्षा आमचं म्हणणं आहे की त्याच्या आधीच जर तुम्ही चांगलं दर्जेचं काम करून घेतलं किंवा त्यांना सूचना दिल्या तर ते बरोबर का? बरोबर ना? हो सर. विषय काय माहिती पहिला तरी मी सांगितलं जो काय हल्ला झाला आहे जंतर मंतरवर, तर अगदी निंदनीय घटना आहे आणि मंडणगड शहर व्यापारी संघटनेचा निषेध करते. त्यासाठी आम्ही आलो आहे. आणि दुसरा जो माफरावला जर विषय आहे तर तुमच्या अगोदर 2-3 वर्षापूर्वी हा ब्रिज बंद पडला होता आणि त्याच्याकडे थोडंच लक्ष देत नव्हतं. पण मग शेवटी आम्ही व्यापाऱ्यांनी तेव्हा उठाव केला होता एक मोठा मोर्चा काढला होता. त्यानंतर तहसीलदारला ऑफिसला तहसीलदार साहेबांनी कमीत कमी 4 वेळा मिटिंग लावल्या संयुक्त PWD माणगाव, महाड आणि आमची हे 4 मिटिंग झाल्या. पण तोडगा काय निघत नव्हतं. शेवटी आम्हाला म्हणजे आमचे अध्यक्ष साहेब बोलले की आम्ही पुलावर उड्या मारू. ही परिस्थिती निर्माण झाली कारण आमचा व्यापारच सगळा ठप्प होता तेव्हा आणि उड्या मारायला तयारीत होतो आम्ही. तेव्हा ते काम मग कुठेतरी त्याचं ऑडिट झालं आणि मग परत ते चालू झालं काम. कारण तोपर्यंत कमीत कमी 4 ते 5-6 महिन्याची इटीच चालू होती आणि एवढं नुकसान झालं व्यापाऱ्यांचं. आणि आताची परिस्थिती अशी आहे की गणपतीचं सीझन जवळ येतोय. एक तर मंडणगडची बाजारपेठ छोटी आहे, रस्त्याचं काम त्यात बरेच व्यापाऱ्यांची दुकानं बंद आहेत आणि आता अशी परिस्थिती आहे की दापोलीच्या डेपोच्या गाड्या खेडमार्गे जात आहेत. त्याच्या इकडनं येत होत्या आणि चाकरमान्यांना समजा एस टी बुक करायची आहे ती एस टी बुक करायची का नाही कारण इकडनं ते एस टीच्या येतात तसं ते छोट्या छोट्या गाड्या घेऊन येते. पण एस टी महत्त्वाची चालू झाली पाहिजे तर आमच्या व्यापार झाला आणि माल वाहतूक पण चालू झाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या सर्वांपर्यंत करा. कारण आम्ही आता त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही जर नाही चालू तर 8 दिवसात परत आम्हाला आंदोलन करायला लागेल. म्हणजे मंडणगडच्या मागे जर ठरलेलं जर आंदोलन केल्याशिवाय काय होणार नसेल तर ते बरोबर आहे. तुमच्या चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही त्याच प्रॉपर लक्ष घालून राहिलं मग परत 8 दिवसांनी आम्हाला आंदोलन करायला लागेल. मग परत आंदोलनात आत्ता उचलायचं, पुलावर जायचं, पहिलं पोलीस बंदोबस्त हे मागच्या वेळेला करून झालेलं आहे सगळं. तर आमची इच्छा अशी आहे की असं काय होऊ नये. तुमच्या ह्याच्यात तुम्ही ते अधिकार बाहेर संयुक्त बैठक लावा द्यायची जर होत नसेल लगेच. आणखीन एक मुद्दा, आता आमचे सगळे रिक्षा चालक येतील आमचे मंडणगडातले व्यापारीच आहेत, छोटे व्यावसायिक आहेत. बाहेरचे लोक साखरपणी येतील आणि मग पुन्हा CNGच्या वेळी जे संघर्ष होतो तर त्याच्यासाठी विनंती आहे तुम्हाला साहेब की त्या पंप चालकांना तुम्ही एकत्र बोलवा. आम्ही सगळे रिक्षा चालक व्यापारी येतो आणि आमच्यासाठी वेगळी स्थानिकांसाठी वेगळी लाईन करून द्या. सर खेड आणि दापोलीला मांडणार वेगळ्या लाईन झालेली आहे, वेगळी लाईन झालेली आहे. आम्ही आमच्या स्थानिक रिक्षा चालकांना एक वेगळा लोगो देतो. तो लोगो लावल्यानंतर समजेल की बाबा स्थानिक आहे म्हणून त्यांना तो त्या लाईनने केला आणि मग वाद मिटतील त्यांचे. कारण साहेब बघा बाहेर येणारे ते जर त्यांना गरज आहे किंवा ते आले लांबून ते करून घेतात. पण यांना व्यवसाय करायचा आणि हे जर व्यवसाय करणारे असतील लोक जे रिक्षा व्यवसाय करणारे आणि ते जर लाईनीमध्ये 4-4, 5-5 थांबणार असतील तर ते व्यवसाय कधी करणार? पेट्रोल तिकडे दाबेलकरांचा पेट्रोल पंप बंद आहे, तो का बंद आहे किंवा तोही चालू होऊ द्या. आणि जे तिन्ही पंपावरती निदान सणासुदीला वेळेवरती पेट्रोल आणि CNG डिझेल या उपलब्ध हव्यात ही विनंती. जर 3 पंप आहेत, 3 पंप असतो आणि मंडळगड छोटासा आकार जिल्ह्यामध्ये छोटा तालुका असून जर आपल्याला डिझेल आणि पेट्रोल CNG मिळत नसेल तर काय करायचं आहे? हो, आता एकच पंप चालू मंडणगड तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या घरात म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पेट्रोल किंवा असं मिळतं ते मिळते किंवा तुम्ही माडला जा, दापोलीला जा, खेडला जा, कुठेही टंचाई नाही जाईल. मंडणगड टंचाई देते की काय टंचाई, काय कृत्रिम टंचाई आहे की मुद्दाम जाणून कोण काय करतोय की वेळेवर मंडणगडला पण पहिले देत नाही काय सरळ बोललेलं आहे. रात्री 10 ते 7 पंप बंद. रात्री इमर्जन्सीला एखाद्या ॲम्ब्युलन्सला घेऊन एखादा पेशंट घेऊन जायचं मंडणगड नाही. तिन्ही पंप असतात, तिन्ही पण परिस्थिती आहे आणि 24 तास सेवा नाही. आणि आता पंपावरती अशी परिस्थिती आहे तर ते साधा देत नाही स्पीडचा. तर आम्हाला रिक्षावाल्यांना साधाच मिळावा या आम्हाला 3-3.5 स्पीडचं आणि 6-6.5 साधं पेट्रोल येतच त्यामुळे करावं असतात. विनंती करतो
त्या स्पीडचा आणि साध्या पेट्रोलमध्ये कमीत कमी 10 ते 15 रुपयाचा फरक आहे. 15 रुपये लिटर फरक मागे. आहे. दिवसाला समजा आणि 10 लिटर किंवा 10 लिटर पेट्रोल वापरलं साधं स्पीडच्या तर सगळं 150 ते 200 रुपयाचा फरक पडतो म्हणजे व्यवसायामध्ये. आमचं असं म्हणणं आहे त्या पंपवाल्याने सरळ तिथे जाहिरात करावी ना, त्यांचा तो जे कुठला पेट्रोल विकताय, पॉवरचा पेट्रोल विकताय तो किती चांगला आहे, त्याच्यामुळे काय फायदा होणार आहे. तुम्ही पंपावर लावा ना, त्याला पाहिजे तो घेईन ना, बळजबरी का करताय. बरं साधं पेट्रोल असून सुद्धा साहेब जर ते पंपावरती आपल्याला पॉवर देत असतील आणि मग आमचं दुकान रिक्षा व्यवसाय किंवा आम्ही जर इमर्जन्सी कोण व्यापारी असेल तर नाही तर घेतो साहेब, ते नाही ना बरोबर. आणि साहेब ते एकाच पंपावर चालू आहे, दुसऱ्या बाकीच्या पंपावर का असा प्रकार नाही. बाकी ठिकाणी कुठे आहे? माडलं वगैरे असं काय? माझ्या थोडं मंडळाकडे ह्या पंपावर IBM वर सुद्धा पटाक नाही. याच्यावर आता तुम्हाला काढता येईल की आम्ही तुम्हाला निवेदन देतो या संदर्भात. तुम्ही कंपनीला मिळवून टाकला, हा ग्रामीण भाग आहे आणि 10 रुपये भाव होते पेट्रोल म्हणून घ्यायला तयार नाही. त्याला पण प्रेशर नाही येणार पंपवाल्यांना. कसं वेगवाला निवेदन आहे, तुम्ही कुठे द्या? कुठे द्या? निवेदन देते. एक ना स्पीड आणि साधं पेट्रोल असेल ते काय असलं जरी पेट्रोल ना साधं तरी ते बंद करतात आणि ज्यावेळेला तो वाद करू त्यावेळेला कस्टमर असेल ओळखीचा तर ते ओपन करून देतात. ही पण पद्धत तिथली आहे. आज करून ते फक्त पावर पेट्रोलच देतात. हा वगैरे सर असून सुद्धा ते जाणून या गोष्टी करतात. स्पीडच्या पेट्रोल इंजिनला पण त्रास होतो. रिक्षा विषय स्पीड हो स्पीडचा देतात ना त्यावेळेस काय म्हणजे वरती कार्बन धरतो. हाच प्रकार आहे पहिला. याच्या आधी असा आमच्या जीवाचा कळकळीचा विषय असलेला महाप्रळ आंबेत हा ब्रिज गेले बरेच दिवस आज बंद आहे. दुसरे लोक येऊन ठोकर देऊन जातात आणि नाहक त्रास आम्हाला व्यापाऱ्यांना भोगायला लागतोय. बऱ्याचशा वाहतुकीमुळं आज एसटी सुद्धा उलट जे अंतर फक्त 2 मिनिटाचं आहे महाप्रळ आणि आंबेत, तिथे आम्हाला 2-2 तास 2.5 तास लांबून वळसा घालायला लागतो. महाड मार्गे इकडे यायला लागतं. तरी आज आम्ही सर्व व्यापारी इथे एकत्र आलेले आहोत. तर हा आमचा विषय जो आमच्या पोट पाण्याचा विषय जो आहे ह्याच्यावरती तहसीलदार साहेबांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून लवकरात लवकर हा आंबेत पूल चालू करावा. नापेक्षा आम्ही 8 दिवस वाट बघून दुसरा पर्याय आमच्या डोळ्यासमोर येईल बा, काय उपोषणाला बसायचं आता की काय करायचं, की अमरण उपोषणाला बसायचं, हा पर्याय आता आम्ही शोधणार. पण त्याच्या अगोदर जास्तीत जास्त लवकर मान्य तहसीलदार साहेबांनी आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करावं आणि व्यापाऱ्यांची सुटणुका करावी असं तेवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. आज मंडणगड शहर व्यापारी संघटनेच्या वतीनं, मंडणगड रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीनं आणि सर्व मालवाहतूक आणि सर्व मंडणगड तालुक्याच्या वतीनं आज आम्ही तहसीलदार कार्यालय येथे मान्य तहसीलदारांची भेट घेतली आणि गेल्या अनेक दिवसापासून हा जो महाप्रळ आंबेत पूल जो बंद आहे हा लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करून तो चालू करावा अशी कळकळीची विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर आलो होतो. या आंबेत पूल बंद असल्यामुळे संपूर्ण मंडणगडच्या शहराच्या बाजारपेठेत शोककळा पसरलेली आहे. सर्व बाजारपेठ ठप्प झालेली आहे आणि पूर्ण तालुक्यातील नागरिकांचा प्रश्न हा पूर्ण नागरिक प्रभावित झालेले आहेत आणि यासाठीच आम्ही सर्व आलो होतो. यासाठी आज आम्ही रत्नागिरी कलेक्टर, रायगड कलेक्टर आणि संबंधित सर्व विभागीय अधिकारी यांना देखील हा पत्रावर केलेला आहे. तसेच या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार योगेंद्र कदम, या लोकसभेचे खासदार सन्माननीय तटकरे साहेब यांना देखील याच्या आम्ही व्यापाऱ्यांच्या वतीने त्यांना पत्र दिलेलं आहे. आणि ही जी समस्या ज्याच्यामुळे उद्भवली ते कोण जे संबंधित त्याच्यावरती दोषी असतील त्यांच्यावर देखील, म्हणजे अधिकारी असतील, आणखीन कोण व्यापारी असतील, कोणते बारज मालक असेल, यांच्यावर देखील कठोर कारवाई व्हावी आणि जो आम्हाला हा भुर्दंड सहन करावा लागलाय हा सर्व भुर्दंड शासनाने त्यांच्याकडे वसूल करावा अशी मागणी करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. आणि आज आम्ही त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे आणि येत्या 8 दिवसामध्ये ही जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर यापेक्षा देखील आम्ही सर्व व्यापारी नागरिकांच्या समवेत उग्र आंदोलन करण्याची भूमिका घेणार आहोत. मंडणगड शहर व्यापारी संघटनेतर्फे मान्य तहसीलदार साहेब यांना आपण 2 निवेदनं दिली आहेत. पहिलं निवेदन जे दिलेलं आहे ते जंतर मंतरवरती जो हल्ला झाला अमानुष विद्यार्थ्यांवर, लाठीमार झाला, त्या संदर्भात मंडणगड शहर व्यापारी संघटना निषेध नोंदवत आहे आणि त्या संदर्भात निवेदन दिलंय. दुसरा एक विषय आहे की महाप्रळ आंबेत पुलाचा, तर तो पूल जो आत्ताचा आहे तो बंद आहे. तो एसटी वाहतूक आणि अवजड वाहतूक लवकरात लवकर चालू करावा आणि त्या जर 8 दिवसात चालू नाही केला तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि तो पूल चालू करून घेऊ. जो मागच्या वेळेला आम्ही चालू करून घेतला होता तसा तो पूर्णपणे चालू करून घेऊ
आणि दुसरा एक विषय आहे की ह्या पुलासंदर्भात अजून एक मुद्दा असा आहे की नवीन पूल नवीन पुलाचं काम चालू व्हावं ही एक प्रखर मागणी मंडणगड आणि दापोलीच्या वासियांची आहे. तरी नवीन पुलाचं काम लवकरात लवकर झालं करावं यासाठी आम्ही माननीय मंत्री योगेशदादा कदम, खासदार साहेब सुनील तटकरे यांच्याकडे लवकरात लवकर निवेदन देणार आहोत आणि त्याचा पाठपुरावा करून तो चालू करून घेणार आहोत. धन्यवाद.